तुम्ही याच्या शक्तीवर सांगा। बायका मुलासह तुम्ही खरं बोला। त्या धनगर मंडळींनी ठरवलं, जर आपण खरं बोलू तर आपण गुन्हेगार ठरू। त्यांनी सर्वांनी खोटी शपथ खाल्ली। शेवटी त्या शेतकऱ्यांनी मामांना बोलवलं। मामांना खोटी शपथ खाणं पसंत नव्हतं, तरीही मामांना खोटी शपथ खावी लागली। ते शेतकरी आपल्या आपल्या घरी परत गेले। त्याच दिवशी 12च्या नंतर त्यांच्या बिराडातील एक मुलगी आजारी पडली। तिला खूप ताप भरला, तिचे डोके दुखू लागले आणि संध्याकाळी त्या मुलीचा मृत्यू झाला। ही वार्ता मामांना समजली। मामांनी आपल्या डोक्याचा फेटा सोडला, त्याला 2 गाठी मारल्या आणि आपल्या अंगठ्याला तिळा दिला आणि ओढून बसले। मृत झालेली मुलगी सकाळी जशी झोपेतून उठावं तशी उठून जांभई दिली तिने। मामांनी पटक्याच्या गाठी शैल करताच ती मुलगी कायमची मृत झाली। मामांनी या प्रसंगाच्या नंतर म्हटलं होतं, तुम्ही सर्वांनी खोट्या शपथी घेतला तर धोका होणारच। जय बाळू मामा। या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।